आज आपण उज्ज्वलास किचनमध्ये बनवणार आहे आळूच्या पानांची भजी। ती कशी बनवायची ते बघूया। यासाठी लागणारं साहित्य आळूची पानं, 2 पानं लागणार आहे यासाठी। त्यानंतर 1 कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, 2 लसूणच्या पाकळ्या बारीक ठेचून घ्यायच्या किंवा लसूणची पेस्ट यासाठी चालेल। त्यानंतर मीठ लागणार आहे चवीनुसार, 1 वाटी बेसन पीठ आणि 1 छोटा चमचा तांदळाचं पीठ। त्यानंतर चिंच थोडी, या चिंचेची साल काढून आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायची आहे। त्यानंतर छोटा गुळाचा तुकडा, अर्धा चमचा लाल मिरची पावडर किंवा आवडीनुसार कमी जास्त लाल मिरची पावडर घेऊ शकता, हळद, चिमूटभर हिंग। पान कापायचं आहे, तर कापताना कसं कापायचं ते बघूया। ह्या पानाची घडी घालून घ्यायची आहे। याची जी शीर आहे मधोमध ती याप्रमाणे कापून घ्यायची आहे, त्यामुळे ही जी भजी आहे ती खाताना खवखवणार नाही। आता याचप्रमाणे इकडेही एक जाड शीर असते, ही बघू शकता, दुमडून घ्यायची आहे आणि ही कट करायची आपल्याला। आता बारीक कापून घ्यायची आहे, खूप बारीक कापायची नाही, जाडसर अशीच कापायची। त्यानंतर हा कांदा जो घेतलेला आहे यामध्ये हा लसूण मिक्स करायचा। त्यानंतर मीठ घेतलेलं आहे तेही यामध्ये मिक्स करायचं। आळूची पानं घालायची आहे कापून घेतलेली, 2 पाने आहेत ही। आता यामध्ये लाल मिरची पावडर, हळद आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे। त्यानंतर चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे आपण, कोळं काढून घेतलेलं आहे, तोही घालायचा आहे यामध्ये। सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं या पद्धतीने आणि 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। आता हे सर्व साहित्य, तेल गरम करायला ठेवायचं आहे। आता आपण हे पीठ तयार करून घेऊया। पीठ घालायचं आहे, बेसन पीठ। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे। आपल्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल आणि नाही घातलं तरी चालेल। आता हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं, पाणी घालायचं आवश्यकतेनुसार। खूप असं पातळ करायचं नाही, जरा घट्टच ठेवायचं। हे पीठ तयार झालेलं आहे, तेलही चांगलं तापलेलं आहे। आता ही भजी आपण तळून घेऊया। याप्रमाणे ही भजी आता आपल्याला तळून घ्यायची आहे। ही भजी कुरकुरीत तळून घ्यायची आहे, गोल्डन ब्राऊन कलरवर। छान खुसखुशीत होता आणि चवीलाही खूप सुंदर लागतात। आता आपण दुसरी पद्धत बघूया। बेसन पीठ लागणार आहे, फक्त बेसन पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी। त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर आणि हळद, मीठ आणि थोडंसं चिंच गुळाचा कोळ, चिंच गुळाचं पाणी घालायचं आहे। त्यानंतर ही पाने जी आपण कापलेली आहे याचप्रमाणे कापून घ्यायची, थोडे छोटे तुकडे करायचे आहे। थोडंसं पाणी घालायचं, पीठ चांगलं तयार करायचं, थोडंसं फेटून घ्यायचं आहे, त्यातल्या गाठी निघाल्या पाहिजे याप्रमाणे। आता आपण हे जे पान घेतलेलं आहे आळूचं, या पानाला हे पीठ लावून घ्यायचं आहे, सर्व पानांना लावून घ्यायचं। ही पानं आता तळून घ्यायची आपल्याला, आपण ज्याप्रमाणे पालक भजी करतो त्याप्रमाणे आहे। छान अशी दोन्ही बाजूने कुरकुरीत तळून घ्यायची। तांदळाचं पीठ घातलं तर अजून कुरकुरीत होतात। बघू शकता आपण, छान अशी ही भजी तळून झालेली आहे। याप्रमाणे दोन्ही प्रकारची आळू वळीच्या पानांची भजी बनवून तयार झालेली आहे।